माझ्या महानंद हरंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्राचार्यांना संजीवनी विद्येची प्राप्ती कशी झाली ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत। शुक्राचार्य हे भृंग ऋषीचे पुत्र होते। भृंग ऋषीला पुत्र झाला आणि त्याचं नाव भार्गव असं ठेवण्यात आलं। हे शिवभक्त होते आणि शिवभक्त असल्या कारणानं त्याने काशीमध्ये जाऊन अनेक सुवासिक द्रव्याची विश्वनाथाला लाखोळ्या केल्या। ह्या भार्गवाने बेलपत्राची लाखोळी केली, सुवासिक पुष्पाची लाखोळी केली, सुवासिक द्रव्याची लाखोळी केली, पंचामृताची लाखोळी केली, चंदनाची लाखोळी केली। अशा प्रकारे 5000 वर्ष ह्या भार्गवाने काशी विश्वनाथाची साधना केली। पंचामृताची लाखोळी करत असताना एक द्रोण पंचामृत व्हायलं तर एक अशी गणना करून 1.25 लाख द्रोण पंचामृत विश्वनाथाला वाहिले आणि तिथे त्याने शुक्रेश्वर लिंगाची स्थापना केली आणि त्याचीही तिथे 5000 वर्ष साधना केली काशीमध्ये राहून। ह्या पुण्याईने शिव परमात्मा प्रसन्न झाले आणि शिव परमात्म्याने ह्यांना संजीवनी मंत्र दिला। संजीवनी मंत्र व्रत संजीवनी मंत्र दिल्यामुळं ह्या मंत्रामध्ये मेलेली व्यक्ती जिवंत करण्याची शक्ती ह्या मंत्रामध्ये आहे। असा हा मंत्र विश्वनाथानं ह्या भृंग ऋषीचा पुत्र जो भार्गव होता त्यांना दिलेला आहे। हा मंत्र प्राप्त झाल्यानंतर ते साधना करून दैत्याचे गुरु झाले आणि दैत्य गुरु झाल्यानंतर अंधकासूर जो होता त्याने पार्वतीकडे कामदृष्टीनं पाहिलं म्हणून शिव परमात्म्याचं आणि त्या अंधकासुराचं युद्ध झालं। अंधकासुराचे गुरु हे शुक्राचार्य होते। ह्यांनी या युद्धामध्ये मेलेले राक्षस संजीवनी मंत्रानं जिवंत करायचे। महादेवाला क्रोध आला आणि महादेवाने शुक्राचार्यांना गिळून टाकलं। बरेच दिवस ते शुक्राचार्य पोटामध्ये पण जिवंत राहिले आणि शुक्राप्रमाणे शिवाच्या लिंगामधून बाहेर पडले, वीर्याप्रमाणे शुक्राप्रमाणे बाहेर पडले, तेव्हा त्यांचं नाव शुक्राचार्य असं पडलेलं आहे। माझा जो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा।